स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात जुने फोटो व त्यांचे सर्व साहित्य येथे ठेवण्यात आलेले आहेत. सर्व पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही गाणगापूरमध्ये आलेलो आहे. आता सध्याचा टायमिंग 10 वाजत आलेला आहे. तरी आम्ही 12 आरतीला जाणार आहोत. तरी आमच्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा हेच नम्र विनंती. धन्यवाद. तुम्ही काय सांगू शकता? लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपला पूर्ण गंगनापूरचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी 12ची आरती आम्ही ह्या चॅनलला टाकणार आहेत. तरी तुम्ही ही चॅनल बघत राहा. धन्यवाद. फुल एन्जॉय. चला बाय. सगळ्याच्या आंघोळ वगैरे झाल्यात. आता चहा पिऊ सगळे आपण. हा? काय काढायचं अजून? नुसतं फुटू म्हणाले बघा. कसं करायचं म्हणून याला मी कुठंच नेत नाही. हा, फोटो काढायचेत म्हणून. काय फोटो करते. दोरा वगैरे झाला. आता इथं कुठं जायला आपण आता? त्या औदंबरला चक्र मारायची म्हणून. औदंबर म्हणजे झाडाला म्हणजे का? उंबराच्या झाडाला औदंबर. टोपण ह्याला एक कुठलं तर टोपण घेऊन लावा बरं. झाडाला फेऱ्या मारायच्यात आता. हा, उंबराच्या झाडाला बांधण्यासाठी दोरा घेत आहे. चला. हा, केवढ्याला आहे? किती दिलीस मग? 50. हिने घेतला वाटतंय का नाही? ते हो, घेतलं. ठेव, खाऊ मध्ये पैसे. माहित आहे तर बांधले. बॅग घेऊनच फेर मारायच्या. हे आहे गंगनापूरचं मंदिर आहे. इथे फेऱ्या मारतात. चला. फेऱ्या मारायच्या. हो, जेवढ्या मारू वाटते तेवढ्या मारायच्या म्हणले ती. चला मग. चल. हे बाटली स्वामी समर्थ नका तिकडून यायचे. पाच तर मारू, पाच तर मारू.
किती वेळा चालू होती किती वेळ मग अजून एक मारू दर्शन घेऊ. बांधलीस काय बोललीस चला होय हे हे काय मागितलीस काय मागितलीस होय काय मागितलीस त्यांना जाऊ द्या पुढे त्यांना जाऊ द्या होय फोटो काढू का व्हिडिओ फोटो काढू का हां काय तुझ्या मोबाईलचे क्लिअरिटी आहे बघ हे आता मग ते मला तर मेरा लो दोनों का आशीर्वाद ओके हाँ हाँ इधर तुम्हारी जोड़ी किधर है ये उनकी घर बनने का बात करो काय करायचं स्टॉप होते तिथे इकडे करायचं म्हणलंच बॅग हे मग पहिली शूट करून डबल करणार व्हिडिओवर आहे का बघायचं श्री गुरुदेव दत्त देवाला तोरे वर पाया पड तू पाया पड मी काढतो इकडे बघ बाटली नाही रे स्टॉप करा हे गंगनापूरमधला सर्व व्हिडिओ आहे यानंतर तिकडे मंदिरात जायचं आहे हे संगमावरचा व्हिडिओ आहे संगम आंघोळीला ज्या ठिकाणी आलो तिथला आहे हे श्री गुरुदेव दत्त पाया पडा इथे जरी पडलो का तू पडली आपण बोललो आम्ही पडलो आता सर्व इथलं संगमावरचं दर्शन झालं आहे संगम दत्त मंदिरावरचं दर्शन झालं आहे आता 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 आपण कुठं झालो आता मला नाही माहिती आता गंगनापूरच्या मंदिरात झाला का गंगनापूर वेगळंच म्हणते माहिती गंगनापूर म्हणतात या रुद्राक्षाच्या माळानं मोनालिसा प्रसिद्ध झाली आहे नुसतं विश्वात होते तिच्या डोळ्याला घेतलं तिचे डोळे एकत घेतले की नाही का नाही काय फोटो आपण मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहेत चला
हां आले का सगळे आपले हां चला मग काय इकडे जायचं असं चल आत्ता वाजलेले आहेत 10:30 12ला आरती होत आहे काय कुणीकड हे कुणीकड आथेरे मारा इथं असं बाहेरून पाय पडू कुठं आहे काय माहिती कुणी कोण जायचंय तो कुणीकडे जायचंय बघा हा वर जायचंय कुठं जायचं श्रीदर्शनला मंदिराचं बाहेरून श्रीदर्शन दर्शनाला जात आहे चला इकडे पण गर्दी जाईल पण तेवढी नाही होय तिकडे बिकायची आहे पण तेवढी नाही तिकडून आहे हां ब्लर सध्या आपण आहे गंगनापूरमध्ये दत्ताच्या मंदिरामध्ये जसं काय आमच्या आईला व्यानाला पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद किसने कहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दत्ता तुझ्या मला चंद कपाळी केसरी गंध मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद केसरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद तू दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेट मला द्याहू दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्याहू दत्ता दिगंबराया हो
दिगंबराया हो सावळ्या भेटमलाऱ्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटमलाऱ्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा मंदिराच्या ठिकाणी जावा बाहेर महत्वाचं बाहेर जावा पुढचं मागायला आरती चालू झाली कुठे लागले तिथे त्याच्या हातात तर काय असते नमस्कार मित्रांनो, आपलं घाणगापूरचं दर्शन झालेलं आहे. तिथं आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही कारण की तिथे व्हिडिओ बनवू दिला नाही. तिथून सांगितलं की शूटिंग करू नका म्हणून, तरी पण आपण थोडीशी शूटिंग केलेली आहे. तरी व्हिडिओ इथला ही संपेल. आता इथून आपण चाललोय अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ महाराजाचं मंदिर आहे, तिथं जाणार आहे. आता आपण हे घाणगापूरचं दर्शन झालेलं आहे, एकदम सुंदर झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ही आता दुसरा व्हिडिओ येणार आहे, ती आहे अक्कलकोटचा. तरी ह्यानंतर ती व्हिडिओ येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आता अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत. आता आपण जिथे महाराजांनी समाधी घेतलेली आहे, आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे. आपण पार्किंगला गाडी लावून चाललो आहेत. हे बघू शकताय, या रस्त्याने असंच या इकडं आहे मंदिर, त्या इकडं जायचं परत. आता सध्या आपण जिथे समाधी घेतली आहे त्या तिकडे जात आहोत. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दर्शन देवाचं घडून येईल. हां, विचारू ना. हे बघू शकताय अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे येतं का कुल्फीवर बघा, श्री स्वामी समर्थ कुल्फी. अरे विचार की गाड्यावाल्या विचार. मठ महाराजांचं समाज
इकडून का सरळ जायचं ते बिल्डिंग जायचं ते नेहमी टाके हां नेहमी टाके तिथं थोडं गेलं तर चला इकडून ती महाराजांनी समाधी घेतलेली मठावर हो हाय की आहोत अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांची समाधी जिथे आहे तिथं आम्ही चाललो आहे. हे आमचे सर्व मंडळी ग्रुप चला फिक्स आता जाताना घेऊ मग किराणा दुकान. त्यांना लहान घ्यायचं आहे जरा ते मैच्या मैत्रिणीला का काय नारळ ते घ्यायचं का नारळ फोडत नसते का मग आपल्याला घ्या की पेढा ते प्रसाद घ्या पेढा प्रसाद घ्यावा का लगेच पेढा प्रसाद तिकडे घ्यायचं का इथं फुलं घ्या मग फुलं घे आता फुलाचं घेतो नारळ नको म्हणून आता काय काय 10 रुपयाचे हां 10 रुपयाचे फुलं पाहिजे हां 10 रुपयाचे फुलं 10 रुपयाचे फुलं द्या. 1 रुपयाचे तिकडे घेऊ पेढा हां हो 10 रुपये द्या हां द्या घेऊ ए छोट्या ते घे 10 रुपये 10 रुपये दिले चला फुलं हे जी समाधीचं ठिकाण बरं घे आण काय तर एक डबा इथं घे एक तिकडे घे आण मग घेऊन ये. अरे बाबा आताच मी टाकलो आताच जस्टच तिकडं टाकलो मी शिलूपाशी आहेत बघ 10च्या नाही 20च्या आहेत 20चे काय घेतलंय 10चे फुलं का हे 10चे फुलं होय घ्या प्रसाद घ्या प्रसाद घ्या थोडं द्या हातात असं हां असं आहे का ठीक आहे हे घ्या एक घास घ्या चला देवाचा प्रसाद आहे इथला होय बरं जाऊ दे आता दिलाय त्याने त्यांना खायचं घ्या हो हां बरं ही इथं मध्ये आहे का हां नमस्कार करू ना इकडे जाऊ ना असं आहे का कुठे भेटणार ते देणार आहे आपल्याला त्याच्या मावशीला दिला आपल्याला मावशीला आताच प्रसाद दिला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फोटो व्हिडिओ काढू नये म्हणून असे लावलेलं आहे तरी मी बंद करत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नको श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पादुकी इधर पिलेला पाय घालतो तिथं पडा पाय अभी वर इथं वर तिकडं करायचं का. श्री स्वामी समर्थ महाराज हे आहे महाराजांनी घेतलेले संबंधीचे ठिकाण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आई राजा उदो पेढा घ्या. देवाचा प्रसाद असते नको कसं म्हणावं देवाने दिलेला असते.
नाही इकडे अक्कलकोटला आला. हे इकडं मध्ये आहे. काय रात्री 2 वाजता निघलो होतो. फोटो काढू नका बरं, कॅमेरा चालू आहे. दादा मोरो कॅमेरा चालू आहे दादा. महाराजाच्या समाधीचं दर्शन झालं आहे. आता आम्ही मंदिराकडे जायलो आहे. हां, मंदिराकडे जायलो आहे. ते समोर आपली गाडी आहे. गाडी घेऊन मंदिराची कल्ल्या पार्किंगला गाडी लावून मंदिराचं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे. पूर्ण आपला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तुम्हाला पूर्ण चांगलं पद्धतीनं दर्शन होत आहे. चला मंदिरात जाऊ, पुन्हा का इकडे फोटो काढू आपण. ते उंच आहे ते. चला. काय घ्यायचं आहे? पेढा, नारळ, प्रसाद. चला. हाय, पेढा प्रसाद काय घ्यायचं ते घ्या. पेढा घ्यायचे का? घेऊ मिक्स घ्या आपल्याला घेऊ. हां, बोल की ग. कुठे गेलं का ते? तो आला लय हेंद्रट आहे बाबा. हो का, घ्या इथं. हो का, इथं कोण नाही. घ्या इथं. घ्या इथं. हां, बघा खाऊन घ्या. बघा खाऊन कुठला घ्यायचा बघा. बघा घ्या कुठला बी घ्या. घ्या कुणाला कोणता घ्यायचं ते. आपला कोणता घ्यायचं. उतर का बसा एकच. दिले 500 मी. 500 दिले. चलो दुसरं काय घ्यायचं का बघा. कसलं घ्यायचं का तुम्हाला? ठीक आहे. हे कितीला पण? काय करायचं? घेतलंय बस झालं एकच. चला. नारळ वगैरे काय नसतं. ते फुल ते काय तसलं. तो इथून दिसते तो मधले ते. चलो. हाँ, आने के बाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. काय म्हणते? चला. काय होईल? उलटी. उलटी होईल. चालली आता धोरण.
स्कॅनर कसला कर बरोबर ते इंस्टाग्रामचं अकाउंट आहे इथलं. बळ मामाचं श्री स्वामी समर्थ. इकडंच पाहत नाही जरा. आता इकडं नाही ते तिकडं आलं. चल ना मग माझे फोटो मला पाठव. इकडं बघा. नगावाना बसली ती तिथं. कशाला बसले ती? यातील काही श्री गुरुदेव दत्त महाराजांचे फोटो व श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात जुने फोटो व त्यांचे साक्षात जे त्यांनी वापरलेले साहित्य होते ते यात आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.